लातूरमध्ये अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांना जोडे मारो आंदोलन आपण करण्यात आलं होतं. काय याचे कारण आहे, काय भूमिका आहे मात्र? माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे विंडो आमदार नाना पटोले यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे आणि ती टोटली समाजविरोधी भूमिका आहे. या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचा त्यांचा आणि ते पुढे येऊन करतात म्हणजे पूर्णपणे ही काँग्रेस पक्षाचीच मानसिकता या पद्धतीची दिसून येत आहे. आणि आमचे स्थानिक आमदार अमित देशमुख या प्रकरणावरती त्यांची काय भूमिका आहे ते पुढे येऊन त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देणार आहेत का? आजपर्यंत मुद्दे येऊन गप बसलेत. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाटा देत असताना समाजाला कुठेतरी बाजूला ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं म्हणजे चमडी वाचवण्यासाठी, त्यांची विधानसभा सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी मातंग समाजाच्या खूप मोठ्या नेत्यांचे या ठिकाणी बळी देण्यात आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्यात आलेला आहे. आज ते नगरसेवक म्हणून आज ते आमच्या समाजाचा प्रश्न त्या सभागृहात मांडू शकले असते. हे सुद्धा एक त्या ठिकाणी भावना, या ठिकाणी रोष काँग्रेस पक्षाचा पूर्ण समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, लातूरमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये एक भूमिका तयार झालेली आहे. कारण त्या पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहे. कुठलाही आमदार किंवा खासदार असो किंवा लोकप्रतिनिधी असो समाजाच्या हितासाठी पुढे येताना दिसून येत नाही आणि समाजाच्या या आरक्षण उपवर्गीकरणासाठी आपलं स्पष्ट मत मांडण्यासाठी तयार नाही, पाठीशी उभा टाकण्यासाठी तयार नाही. आणि असं जर होणार असेल तर आम्ही उद्या तुम्हाला कुठल्या चाळणीत बसून तुम्हाला मतदान करायचं आणि काय अपेक्षा तुमच्याकडून करायच्या, तुम्ही आमच्या अपेक्षेत पात्र ठरला नाहीत आणि नक्कीच तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लातूर शहरामध्ये शून्य आहात. इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष हा झिरो झालेला आहे. यांची विनाशकाली विपरीत बुद्धी आहे आणि यांना काय पाऊल उचलावे समजत नाही, काय मुद्दे घ्यावे, कुठल्या समाजाला सोबत घ्यावं आणि कशा पद्धतीने वाटचाल करावी त्यांना लक्षात येत नाहीये. म्हणून ही आज काँग्रेस पक्षाची वाटा झालेली आहे. आमची मागणी आहे की अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कडक असे कठोर शासन, त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावरती जमेल तो कठोर गुन्हा त्यांच्यावर नोंदवून आणि त्या ठिकाणी त्यांचा शासनाने कठोर दंड द्यावा आणि त्यांनी जाहीरपणे नाना पटोलेने समाजाची माफी मागावी आणि लेखी त्या पद्धतीचं शुद्धीपत्र त्यांनी प्रसिद्ध करावं. असं जर केलं नाही तर नक्कीच नाना पटोलेला महाराष्ट्र बंदी आम्ही करू, जिल्ह्यामध्ये मातंग वस्तीमध्ये येण्यासाठी त्याला बंदी करू, त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये विरोध करू आणि काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमदाराला आम्ही बाहेर फिरू देणार नाही. आणि या उपवर्गीकरणात जर आमदार कोणी साथ नाही देणार असेल, जर तो काँग्रेस पक्षाचा जाणीवपूर्वक खोडा घालणार असेल तर त्याला आम्ही नक्कीच उत्तर देऊ आणि जागेच त्याचे पाय बांधून टाकू. अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही सर्व भावना, आमच्या समाज भावना तीव्र आहे.